केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. एक लक्षात घ्या की महाराष्ट्राची जी भूमिका आहे ही स्वातंत्र्याच्या आधीपासून पुरोगामी महाराष्ट्र, प्रोग्रेसिव्ह स्टेट, सुधारणावादी, विज्ञानवादी असा हा महाराष्ट्र आहे. असाच महाराष्ट्र आपण घडवला. आणि अशा वेळेला जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर. पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही. मला असा विश्वास आहे की त्या कोणाचीही मोठी नावं आली तरी ती दडपली जाणार नाही. ही मला नाशिकच्या पोलीस आयुक्तांवरती माझा विश्वास आहे. दीपक केसरकर आणि त्यांचे काही जवळचे संबंध असल्याचं, पण केसरकर मात्र दावा फेटाळून लावतात. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. असंच नादी म्हणून काही काळ तुमच्या पक्षात होता. कोण केसरकर होते ना. मी कुठे म्हणतो नाही म्हणून. ते आमच्या सरकारमध्ये होते. ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये गेले, ते पळून गेले. हे सगळं जर खरं असलं तरीही ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्याचा एक गट एकत्र झाला आणि ते बाहेर